चाफळ हे गाव. सन 1648 साली या चाफळमध्ये श्रीराम मंदिराची स्थापना करण्यात आली. या चाफळ येथील श्रीराम मंदिराची महती नक्की काय आहे ही आज आपण जाणून घेणार आहोत. चला पाहूया यशवंत नगरीचा हा स्पेशल रिपोर्ट. तू पवित्रपणे वैश्वानरू, तू समर्थपणे ईश्वरू, तू प्रतापाचा दिनकरू, धगधगायमान धगधगायमान धगधगायमान. 17व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत भारतावर यवनी अंमल स्थिरावला होता. 300 वर्ष इथली प्रजा जुलूम सहन करत होती आणि तरीही अनेक कुटुंब या संकटाला तोंड देत आपला धर्म आणि संस्कृती जपत होती. बीड जिल्ह्यातल्या जाम या गावातील सूर्याजी पंत आणि त्यांची पत्नी राणूबाई हे कुटुंब यापैकीच. सूर्योपासना त्यांच्या घराण्यातच होती. या धर्मपरायण दाम्पत्याच्या पोटी मोठ्या गंगाधरानंतर दुसऱ्या पुत्रानं 1608 सालच्या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर जन्म घेतला. त्याचं नाव ठेवलं नारायण. यवनी सत्तेची ताकद वाढतच होती. त्यांचे सुभेदार आणि वतनदार उन्मत्त झाले होते. रयतेच्या छळाला पारावार उरला नव्हता. नारायण लहानपणापासूनच धाडसी होता, पण विचारीही होता. परकीय अंमलांचे अत्याचार, समाजाच्या हाल अपेष्टा तो डोळसपणे पाहत होता. विचारानं प्रगल्भ होत होता. बलोपासनेसाठी हनुमंत आणि चारित्र्यासाठी श्रीराम ही आपली दैवत मानून त्यांनी उपासनेला सुरुवात केली होती. श्रीराम जय राम जय जय राम. पारंपरिक आयुष्यात अडकून न राहता त्याला बलोपासना आणि ज्ञानोपासना करतच आपलं आयुष्य जगायचं होतं. आणि म्हणूनच लग्नाच्या बोहल्यावरून त्यानं पळ काढला आणि तो पोचला थेट गोदावरी काठीच्या पंचवटीत. तिथे त्याची आराध्य दैवत श्रीराम आणि हनुमंत त्याला भेटली आणि आपल्या आयुष्याची दिशा त्याला गवसली. नाशिक जवळच्या टाकळी इथे सुरू झाली त्याची 12 वर्षांची तपश्चर्या, शारीरिक आणि आध्यात्मिक. उत्तम व्यायाम करावा, गायत्री पुरश्चरण आणि रामनाम मंत्राचा जप करावा आणि उरलेल्या वेळात धर्मग्रंथांचा अभ्यास करावा. 12 वर्षांचे तपश्चरण पूर्ण झाले. श्री रामायण आणि इतर ग्रंथ नकलून झाले. लोकमैत्रीचे पाठ झाले. छोट्या नारायणाचा आता तेजपुंज तरुण रामदास झाला होता. लोकसंग्रह आपोआपच वाढत होता. गांजलेले दुःखी लोक आपल्या वेदना नारायणाला सांगत होते. आपल्या धीर देणाऱ्या शब्दांनी आणि कृतींनी तो त्यांच्या जखमांवर जमेल तितकी फुंकर घालत होता. समाजाचे दुःख समजावून घेण्यासाठी मग रामदासाची भारत भ्रमण यात्रा सुरू झाली. बद्री केदार पासून रामेश्वर पर्यंत हा युवक 12 वर्ष हिंडला. संपूर्ण भारतभरच परिस्थिती अतिशय बिकट होती. रोजच्या दिवसाला संकटांचे पर्वत जनतेवर कोसळत होते. शेती पिकेना झाली, अन्न मिळेनासे झाले. लोकांची दशा काय सांगावी. बहुसाल कल्पांत लोकांसी झाला, महंगे बहुधाडी केली जनाला. किती एक मृत्यूसी ते योग्य झाले, किती एक ते देश त्यागोनी गेले. किती एक ग्रामेची ते ओस झाली, पिके सर्व धान्याची नाना बुडाली.
देश सोडून परागंदा व्हावं लागत होतं. पण कुठलाच रस्ता सुखरूप नाही, कुठलीच दिशा सुरक्षित नाही. सतत जीवे मारण्याचं भय, स्त्रिया भ्रष्ट होण्याचं भय. किती पंथ देशात ते नासले हो, किती एक पंथात ते मारिले हो. किती एक पंथात ते लुटिले हो, किती दांडगी ते बहुकुटिले हो. किती एक ते प्राण करण्याची घेती, किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टविधी. किती सुंदरा हाल होवोनी मेल्या, किती एक देशांतरा त्या विकिल्या. आणि जनांचे काय सांगू तुम्हास, काही मिळेना 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 खायाला. खावं नाही रे नाही रे नाही रे जायाला. अग्नी लावणी लावणी जळोनी या जाती, अवघी फजिती फजिती सांगावी ती किती. कुणीही समर्थ तारणहार दृष्टीस येत नव्हता. समाजातल्या तरुणांना स्वधर्म आणि स्वराज्य यांचं महत्त्व समजावून सांगायची गरज होती. लादलेल्या गुलामगिरी विरुद्ध त्यांना जागं करायला लागणार होतं. स्वय शस्त्र देशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुलारणी वामरावे. तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून. जय जय रघुवीर जय जय जनजागृतीच्या कार्याला त्यांनी सुरुवात केली आणि रामाचा हा दास लोकांच्या श्रद्धेचा समर्थ रामदास झाला. वन्ही तो चेतवावा रे, चेतविताच चेततो. विवेक जाणी जे तैसा, वाढविताच वाढतो. त्यांच्या आयुष्याचं ध्येय आता निश्चित झालं होतं. आपल्या कार्याचं केंद्र म्हणून त्यांनी कृष्णा कोयनेचा परिसर निवडला आणि मांड नदीच्या काठावर चाफळ हे आपल्या समर्थ संप्रदायाचं प्रमुख केंद्र म्हणून निश्चित केलं. गावकऱ्यांना अनुकूल करून घेतलं, पहिला मठ स्थापन केला आणि सर्वांना प्रेरणा देऊन श्रीरामाचं एक सुंदर मंदिर उभारलं. त्या चाफळच्या श्रीराम मंदिराच्या परिसरात आपण आज आलेलो आहोत. भोवता डोंगराचा फेर मध्ये देवाचे शिखर, पुढे मंडप सुंदर नवखणांचा. पुढे उभा कपीवर पूर्वेकडे लंबोदर, खाली दाटले दरबार ठाई ठाई. भोवता डोंगराचा फेर मध्ये देवाचे शिखर, पुढे मंडप सुंदर नवखणांचा. या मंदिरातल्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे कोदंडधारी श्रीरामांच्या उजव्या चरणाजवळ लक्ष्मणाची मूर्ती आहे, तर डाव्या चरणाजवळ सीतामाई विराजमान आहेत. उदंड यात्रे करू आले रंगी हरिदास मिळाले. पायाशी असलेल्या महिरपीवर सूर्यरथाचे 7 घोडे आणि मध्यभागी रामभक्त हनुमानाची मूर्ती आहे. समर्थांना दृष्टांत झाला आणि अंगापूरच्या डोहातून त्यांनी ही स्वयंभू मूर्ती इथे आणली आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली. तिच्या मागेच आजच्या आधुनिक संगमरवरी मूर्ती आहेत. उदंड मनुष्यांचे थाटे दिसताती लखलखाटे. एकमेकांशी बोभाटे बोलविती. भक्त जन म्हणती देवा आता लोभ असू द्यावा, धन्य सत्कृताचा ठेवा भक्ती तुझी. तरुणांना स्फूर्ती मिळावी म्हणून समर्थांनी अनेक ठिकाणी हनुमंताची मंदिरं स्थापन केली. त्यातली काही चाफळच्या श्रीराम मंदिराच्या परिसरातच आहेत. श्रीराम मंदिराच्या समोरच दास मारुती आहे.
तसंच मंदिराच्या मागे वीर मारुती आहे. कैवारी हनुमान आमोचा कैवारी हनुमान. याशिवाय पश्चिमेला थोड्याच अंतरावर खडीच्या मारुतीचे छोटेसे पण टुमदार मंदिर आहे. कैवारी हनुमान कैवारी हनुमान आमोचा कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी पाठी असता तो जग जेठी वरखण काय गुमान वरखण काय गुमान. कैवारी हनुमान आमोचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान आमोचा कैवारी हनुमान. अकरा मारुतींपैकी शिंगणवाडी इथल्या खडीच्या मारुती मंदिराच्या परिसराचा कायापालट कराड अर्बन बँकेचे डॉक्टर DS एरम यांच्या प्रेरणेनं 1995 साली सुरू झाला. तेव्हापासून बँकेची प्रमुख मंडळी मोठ्या उत्साहात दरवर्षी हनुमान जयंती साजरी करतात. श्रीराम मंदिराच्या आवारातच समर्थांची ध्यान गुंफा आहे. या संपूर्ण परिसरालाच समर्थांचा ओजस्वी स्पर्श झालेला आहे. ही जाणीव ठेवून त्याचं पावित्र्य जपत इथे वावरावं. तो काळ डोळ्यासमोर आणावा आणि समर्थांची शिकवण मनात साठवून घ्यावी. एकोणीसशे 67 साली कोयना नगरला भूकंप झाला आणि त्याचा तडाखा या मंदिरालाही बसला. खूप पडझड होऊन ते पूर्णपणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला. अशा कठीण प्रसंगी सरदार भीमराव पाटणकर आणि दत्तोपंत परांजपे यांच्यासारख्या विश्वस्तांनी तत्काळ इथे येऊन मदत कार्य सुरू केलं. त्याचवेळी मुंबईचे दानशूर उद्योगपती श्री अरविंद मफतलाल कोयना खोऱ्यातच होते. तेही इथे धावले आणि जिल्हाधिकारी पद्मनाभन यांच्याबरोबर श्रीरामाच्या मूर्तीसमोरच त्यांना या मंदिराचे पुनर्निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली आणि लगेच मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला आरंभ झाला. शंकरराव जोशी, मामा काणे आणि बन्या बापू गोडबोले यांचाही या कार्यात मोठा सहभाग होता. ज्यांनी सोरटी सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण केलं तेच श्री प्रभाशंकर सोनपुरा या नवीन मंदिराचे स्थपती होते. या मंदिराचा खास दगडही सोरटी सोमनाथ मंदिराप्रमाणेच गुजरातमधील ध्रांगध्रा इथून आणण्यात आला. तीन वर्षातच अरविंद भाईंच्या द्रष्टेपणा आणि दानशूरतेमुळेच मंदिराला त्याचं गतवैभव प्राप्त झालं. हा परिसर पुन्हा रामभक्तांनी गजबजू लागला. या नवीन बांधलेल्या मंदिराचा कारभार पाहण्यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. पहिल्या अध्यक्षा होत्या राजमाता सुमित्रा राजे भोसले. ना तथा बन्याबापू गोडबोले हे स्थापनेपासूनच कार्यकारी विश्वस्त होते. त्यांचं योगदान अतिशय मोठं होतं. आजचे विश्वस्तही त्यांच्या परंपरा जोपासून वाढवत आहेत. मंदिराच्या व्यवस्थेसाठी निरंतर पूजा, अभिषेक अशासारख्या अनेक योजना सुरू करण्यात आल्या. त्या आजही सर्व भक्तांसाठी अखंडितपणे सुरू आहेत.
मंदिराचा रोजचा कार्यक्रम तर ठरलेला असतोच, पण संक्रांतीला सीतामाईला वाण देण्यासाठी जवळजवळ 50,000 महिला इथे येतात. सीतामाई ही आपल्या परंपरेत आदर्श पतिव्रता मानली जाते. या दिवशी मंदिरात येणाऱ्या महिला सीतामाईंची पूजा करून सौभाग्यवसा एकमेकींना देतात. त्याचबरोबर दरवर्षीचा रामनवमीचा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत दणक्यात पार पडतो. चाफळच्या या उत्सवाला स्वतः छत्रपतींनी आश्रय दिलेला होता. या मंदिराचं आणखीन एक विशेष म्हणजे समर्थांच्या काळापासून इथे कोणताही जाती धर्म भेद न बाळगता सर्वांना रोज प्रसाद दिला जातो. समर्थांनी म्हटलंच आहे, पृथ्वीवरती जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. मंदिराच्याच आवारात सुसज्ज असं ग्रंथ विक्री केंद्र आहे. इथे समर्थ रामदास लिखित आणि त्यांची शिकवण पुढे चालू ठेवणारे ग्रंथ, ध्वनिमुद्रिका, सीडी उपलब्ध आहेत. मंदिरात पूर्वीपासूनच भक्तांच्या निवासासाठी 10 खोल्या होत्याच आणि आता वाढत्या भक्तसंख्येमुळे मंदिराच्या शेजारीच 12 खोल्या आणि एक प्रशस्त हॉल असलेला भक्त निवासही बांधून तयार झालेला आहे. येणारे भाविक, पर्यटक आणि विद्यार्थी यांच्यासाठी इथे निवासाची तसंच शिबिरं घेण्याची सोय होऊ शकते. डॉक्टर वसंतराव वैद्य आणि पवार गुरुजी यांनी चाफळच्या श्रीराम मंदिरासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. आजच्या अत्यंत दक्ष अशा मंदिर व्यवस्थापनात त्यांचा वाटा मोलाचा आहे. चाफळ ग्रामस्थांचेही ट्रस्टला सतत मोलाचं सहकार्य असतं. चाफळच्या श्रीराम मंदिरा शेजारीच आणखीन एक भेट दिलीच पाहिजे असं स्थळ म्हणजे शिंगणवाडी येथील श्री समर्थ आणि शिवाजीराजे यांच्या प्रथम भेटीचं स्मारक. याचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरदराव पवार यांच्या हस्ते झालं होतं. याच ठिकाणी सावलीसाठी छोटंसं नरवीर तानाजी सभागृहही आहे. पत्रद्वारे दासबोधाचा अभ्यास करणाऱ्यांनी उभारलेली देखणी देह दीपमाळा आहे. तिथून पश्चिमेस समर्थांची रामघळ गुंफा आणि कुबडी तीर्थही आहे. चाफळला असतानाच समर्थांना शिवथरघळीचा शोध लागला आणि त्यांनी आपला काही काळ या निसर्गरम्य पण पूर्ण एकांत असलेल्या गिरिस्थानी घालवला. संत वाङ्मयातील एक अनमोल रत्न म्हणावं अशा दासबोध या ग्रंथाची रचना त्यांनी शिवथरघळीतच केली. गिरीचे मस्तकी गंगा, तेथून चालली बळे, धबाबा लोटल्या धारा, धबाबा तोया आदळे. मध्यंतरीच्या जवळजवळ 100 वर्षांच्या काळात ही शिवथरघळ विस्मृतीत गेली होती. या शिवथरघळीचा शोध 1930 साली धुळ्याचे समर्थ भक्त श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी अथक प्रयत्नांनी लावला. सन 1673 मध्ये श्री छत्रपतींच्या आग्रहानं समर्थ निवासासाठी परळीच्या किल्ल्यावर आले आणि या किल्ल्याचं रूपांतर सज्जनगडात झालं. समर्थांच्या ग्रंथतरईतील आत्माराम या ग्रंथाची निर्मिती सज्जनगडावरच झाली. सन 1682 साली समर्थांनी सज्जनगडावरच आपला देह ठेवला. त्यांच्या निर्वाणस्थळी छत्रपती संभाजी राजांनी त्यांची समाधी आणि श्रीराम मंदिर बांधलं. आजही समाधी आणि मंदिर इतिहासाची साक्ष देत भक्तांसाठी खुले आहे. त्याचबरोबर ज्या शेजघरात समर्थांनी देह ठेवला तिथेच समर्थांच्या वैयक्तिक वापरातील भांडी, कुबडी, गुप्ती आणि इतर वस्तू आपल्याला पाहता येतात. राम 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 जय जय राम.
सज्जनगडावर येणाऱ्या भक्तांची जास्तीत जास्त उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी तिथेही समर्थ सेवा मंडळ कार्यरत आहे. या प्रत्येक स्थळी आपण भेट दिलीच पाहिजे, कारण आजही इथे आपल्याला समर्थ आशीर्वाद आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देत असतात. चाफळच्या या भाग्यवान परिसरात समर्थांचं जवळजवळ 27 वर्ष वास्तव्य झालं. कोणत्याही माणसाचं जीवन घडवेल अशा पवित्र मनाच्या श्लोकांची निर्मिती इथेच झाली. असं हे पुण्यस्थळ आपल्या मनात कायम राहील हे निश्चितच. जय जय रघुवीर समर्थ, कल्याण करी राम राया, राम राय कल्याण करी